आदिबाला पहिल्या तिच्या 3 प्रयत्नांमध्ये यश मिळालं नाही। तिने एकदा मुलाखतीपर्यंत मजल मारली होती, मात्र तिचं नाव अंतिम यादीत आलंच नाही। असं असूनही तिने हार मानली नाही। चौथ्या प्रयत्नात आदिबाने UPSC नागरी सेवा परीक्षेत देशातून 142वा क्रमांक मिळवलाय। कठोर परिश्रम आणि धैर्याने कोणतंही ध्येय साध्य करता येतं हे तिने सिद्ध करून दाखवलंय। आदिबाने IAS अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलंय। मुलींमध्ये आणि समाजातील गरीब घटकांमध्ये जागरूकता निर्माण करून तिने ध्येय पूर्ण केलं आहे। आदिबाने IAS अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलंय। मुलींमध्ये आणि समाजातील गरीब घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे तिचं ध्येय आहे। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करून समाजात खरा बदल घडवून आणता येईल असं तिचं मत आहे। आदिबा अनामची कहाणी सिद्ध करते की आयुष्यात अडचणी येऊ शकतात, पण जर हेतू प्रबळ असेल आणि कठोर परिश्रम केले तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही। आदिबाला ना मोठ्या शहराची पार्श्वभूमी होती, ना महागड्या शाळेत शिकण्याची संधी होती, ना घरी स्थिर उत्पन्न होतं, पण केवळ कठोर परिश्रम आणि जिद्दीमुळे ती या यशापर्यंत पोहोचली।